श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, बाळूमामांची अमृतवाणी भाग 3. आयुष्यात गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही. जे असे कारण सृष्टीशी, जे अकारण लावेल भक्तीसी, बोलवी मनांच्या धम्मयुक्तीशी, असा अविनाशी मामा माझा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. जीवनात प्राण गेला तरीही चालेल, पण दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हारू देणार नाही. या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही. हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने चांगले काम करा आणि मुखामध्ये बाळूमामांचे नामस्मरण करा. एक शब्द आहे नशीब, त्याच्याशी लढून बघा, हारला नाही तर सांगा. दुसरा शब्द आहे मामा, आतुरतेने हाक मारा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला मामांचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मामा माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही धावून या आणि मला संकटातून वाचवा असे लिहून पहा. विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ मामांचं या पंचअमृतात. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी धाव घेईन. हाच तुला आशीर्वाद. जय बाळूमामा. प्रार्थनेचे लवकर फळ मिळावे म्हणून मामांचा हा उद्देश लक्षात ठेवा. आपली इच्छा लवकर देवाने पूर्ण करावी असे सर्वांनाच वाटते, पण त्या मागण्यामध्ये किती अर्थता आहे हे देव मात्र पडताळून पाहतो. म्हणून मामा सांगतात, सगळेच माझे भक्त प्रार्थना करतात, पण सगळ्याचीच प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल असे नाही. कारण बाळूमामा आपल्या प्रिय भक्ताच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत देऊन सांगतात. एके वेळी काय झालं, बाळूमामा आपल्या भक्तांना घेऊन प्रवासात निघाले होते, म्हणजेच पंढरपूर यात्रेला निघाले होते. तेवढ्यात अवकाळी पावसाने घाला घातला आणि बाळूमामा सोबत असतानाही सर्वच भक्त भीतीने थरथर कापू लागले. सगळ्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला आणि सगळेच जण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. परंतु पावसाचा जोर आणखीन जोरात वाढू लागला. सगळ्यांच्या मनामध्ये आता पूर येईल अशी भीतीची चिंता निर्माण झाली. तेव्हा सर्व भक्त बाळूमामांकडे प्रार्थना करू लागले, मामांना विनंती करू लागले, मामा तुम्हीच काहीतरी करा आणि या पावसाला थांबवा. तेव्हा बाळूमामा म्हणाले, अरे माझ्याकडे हात जोडण्यापेक्षा, माझ्याकडे विनंती करण्यापेक्षा तुम्ही त्या पावसालाच विनंती करा. जर तुम्ही सर्वांनी मिळून अतिशय मनापासून त्याला विनंती केली, प्रार्थना केली, तर तो तुमचं नक्कीच ऐकेल. कारण प्रार्थनेत शक्ती असते आणि त्यापेक्षाही सामूहिक प्रार्थना लवकर पावते. त्यासाठी सर्वांनी एक मुखाने एक दिलाने प्रार्थना करा. आणि मग सर्व भक्तांना मामांचे म्हणणे पटले आणि सर्वांनी मनापासून श्रद्धेने प्रार्थना केली. तर काय आश्चर्य झाले, पाऊस कमी कमी होत होत पूर्णपणे थांबला. आजच्या अमृतवाणीमधून एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही प्रामाणिक मनाने तळमळीने कोणतंही कार्य केलात तर त्याचं फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की परमेश्वराला ती ऐकून घ्यावीच लागेल. आपल्या शब्दामध्ये, आपल्या भावनेमध्ये इतकी ताकद असली पाहिजे की परमेश्वराने आपली प्रार्थना भावुक होऊन ऐकली पाहिजे. देवाकडे मागत असताना असे काहीतरी मागा की त्या मागण्यामध्ये आपले हित नसून सर्व सजीव सृष्टीचे, सर्व निसर्गाचे, सर्व मानवी जीवनाचे कल्याण व्हावे. पण जर का तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील की माझं चांगलं व्हावं आणि दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं असेल
तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आणि बाळूमामांची कृपा तुमच्यावर होणार नाही. बाळूमामा सर्वांचं कल्याण करतील, त्यामुळे आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचाच विचार करायला हवा. मामा सांगतात, कधी कधी आयुष्यात खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का? इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. खरं तर इथूनच मामांची लीला सुरू होते. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, तेव्हा ते बाळ काही क्षण हवेतच असतं. पण त्या बाळाला पूर्णपणे विश्वास असतो की हे जे कोणी आहे ते मला पडू देणार नाही. असाच विश्वास मामांवर हवा. कधी कधी असं वाटतं की माझं कसं होईल, मला हे शक्य होईल का, माझी ही इच्छा पूर्ण होईल का? पण तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही. म्हणून म्हणतात, अशक्य हे शक्य करतील मामा. जीवनात मामा तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त त्यावर तुमचा विश्वास असायला हवा. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाचे घर प्रत्येकाच्या मनासारखे असायला हवे आहे असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येकाच्या घरात आनंद, सुख, समृद्धी, प्रेम, ऐश्वर्य असायला हवे असे वाटते. जीवनात कधी कधी शेजाऱ्याच्या घरातील भांडण पाहून असे वाटते की हे लोक असे का भांडण करत असतील, हे असे का वागत असतील, असे आपल्याला वाटत असते. पण ज्यावेळी तीच भांडणं आपल्या घरामध्ये होतात तेव्हा आपल्याला खूप चिडचिड होते. घरामध्ये जर कधी नवरा भांडतो तर कधी बायको, कधी सासू तर कधी सासरे, तर कधी मुलांवर राग, अशा प्रकारे घरामध्ये नुसती भांडणे, कटकट, नकारात्मकता असेल तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरामध्ये कोणीही एकमेकाशी बोलत नाहीत. दिवसभर नुसता राग राग, वैताग, असं वाटतं की कुठंतरी लांब निघून जावं. पण असं का घडतं, याचं कारण काय आहे हे कोणी शोधले का? आणि ते कोणीही शोधलं नाही आणि कुणालाही ते सापडलं नाही. तर आज आपण घरामध्ये अशा प्रकारच्या बाधा, नकारात्मक शक्ती का निर्माण होते, यावर काय उपाय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. बाळूमामा सगळं ठीक करतील, सगळं काही माझ्या मनासारखं करतील अशी भावना मनामध्ये ठेवा. जर घरामध्ये नेहमी भांडणे होत असतील तर त्यावर तुम्ही शांत चित्ताने विचार करावा की घरामध्ये भांडण नेमकं कोणत्या कारणानं होत आहे. आणि जेव्हा भांडण होतं तेव्हा त्यावेळी समोरच्यालाही समजावून सांगावे की तू या ठिकाणी चुकत आहेस आणि का चुकत आहेस. समोरच्या व्यक्तीला शांत चित्ताने समजावून हे एक सर्वात मोठं सोल्युशन आहे. मामा सांगतात, नेहमी शांत चित्ताने विचार करावा. जेव्हा घरामध्ये भांडणं होतात तेव्हा असं वाटतं की कुठंतरी लांब निघून जावे. तर तसं करू नका, कारण घरातील वाद, भांडणे हे कधी कधी वास्तुदोषामुळे होत असतात. तर यावर काही तोडगे आहेत, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग, घरामध्ये नेहमी वाद होत असतील तर यावर कोणते तोडगे करायला हवेत. पहिला तोडगा, जर घरामध्ये नेहमी भांडण, कटकट, नकारात्मकता असेल तर तुम्ही घरामध्ये रात्रीच्या वेळी देवाला धूप, दीप, दिवा, अगरबत्ती लावल्यानंतर घंटा वाजवावी. देवाच्या समोर अगदी 2 ते 3 मिनिट बसून घंटा वाजवायची आहे. असे केल्याने घरातील सर्व वाईट शक्तीचा नाश होईल. नंबर 2, दररोज सकाळी देवपूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये सर्वत्र गंगाजल शिंपडावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता, वास्तुदोष दूर होऊन घरामध्ये सुख, समृद्धी, माता लक्ष्मी, शांतता, ऐश्वर्य, धनप्राप्तीचा लाभ होईल. नंबर 3,
घरामध्ये प्रसन्न वाटणारे असे देवी देवतांचे फोटो लावावे. आता तुम्ही म्हणाल की भांडणांचा आणि देवी देवतांच्या फोटोचा काय संबंध आहे? पण तुमच्या घरामध्ये देवी देवतांचे फोटो एकमेकाकडे मुख करून असतील तर गुरु कलह होतो. तसेच जर घरामध्ये महाभारत युद्धाचे फोटो असतील तर घरामध्ये नकारात्मक शक्ती, भांडणे होण्याची दाट शक्यता असते. म्हणून घरामध्ये अशा प्रकारची फोटो लावू नये. तसेच घरामध्ये कोल्हा, कुत्रा, चित्ता, सिंह अशा प्रकारच्या प्राण्यांची फोटो लावू नयेत. त्याविरुद्ध तुम्ही घरामध्ये फुलांचे, निसर्गांचे, देवी देवतांचे मन प्रसन्न करणारे असे फोटो लावावेत. घरातील बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो लावावा. राधाकृष्णांची जोडी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. जर तुमच्या घरामध्ये नेहमी नवरा बायकोमध्ये भांडणं, वादविवाद होत असतील तर तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो लावावा. जर तुम्ही राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुमचे सर्व वाद विवाद, भांडण नष्ट होऊन तुमच्यातील प्रेम वाढू लागेल. घरामध्ये नटराजांची मूर्ती नसावी. नटराजांची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार आहे. जसा शिव तांडव करतो तसेच घरामध्ये वाद विवाद, भांडण, तांडव होत असतात. चौथा उपाय, बाथरूमच्या किंवा टॉयलेटच्या खिडकीमध्ये वाटीत मिठाचे 4 ते 5 खडे ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर येण्यास मदत होईल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये भक्तिगीते लावावीत. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर भक्तिगीते लावलीत तर तुमच्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत ते नष्ट होतील. त्याचबरोबर तुम्ही दररोज संध्याकाळी भक्तिगीते लावली तर दिवसभरामध्ये तुमच्या मनामध्ये आलेले सर्व वाईट विचार नष्ट होतील आणि तुमचं मन भक्तिमय होईल. तुमचं मन अगदी प्रसन्न होतं. म्हणून त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणे, कटकटी होत नाहीत. नंबर 6, कापूर जाळावा. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाऊन तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल. कापूर जाळल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक वास्तू दोष निघून जाऊन तुमच्या घराला सुख, समृद्धी आणि समाधान मिळण्यास मदत होईल. जर तुम्ही आठवड्यातून 1 वेळा तरी मंदिरात, गार्डनमध्ये फिरायला जात असाल, जर तुम्हाला ते जमत नसेल, शक्य होत नसेल तर तुम्ही वेळ काढून आठवड्यातून 1 दिवस घरातल्या घरात का असेना 7 पावले फिरायची आहेत. शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला जा, कारण रात्रीच्या वेळी प्रसन्न वातावरणात आपले मन प्रसन्न होऊन जाते. आपल्या मनाला नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे घरातील वाद विवाद, कटकटी टळण्यास मदत होते. मामा म्हणतात, तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत, म्हणून मी तुमच्यासाठी हृदयाचा एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही. तुमचा भावनिक आणि शारीरिक थकवा मान्य करून परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. अद्याप आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे. तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल. देवाला माहित आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल. फक्त देवावर श्रद्धा ठेवा. मामा सांगतात, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.
आणि देव जेव्हा तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा तुम्हाला समजेल की शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले होते. मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळू द्या. आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. अभिनंदन, कारण तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात. आता तुमचा दुष्काळ संपला आहे. देव तुम्हाला आशीर्वाद, आनंद, उपचार, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे. आज रात्री चांगली झोप झोपा. तणाव जाऊ द्या, आशीर्वाद वाहू द्या. ही देवाची योजना आहे. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल. हा संदेश ऐकताना तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनवेल. आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले. मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले. श्री खंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून आदमापूरचे बाळूमामा मानले जातात. तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त मामांची कृपाच, दुसरं काहीच नको अशी भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व मनाचा पसारा असतो, म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात. जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत. कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा. कृपा सिंधूच आहे तू. फक्त आपली अटळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वह जो सोचा नहीं. जय बाळूमामा. मामा म्हणतात, तू कुणाला फसवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी. जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील, मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. तुम्ही ते पूर्ण करू शकता, कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमता सुद्धा आहे. आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण त्यापेक्षाही आपल्याला ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. अरे, विश्वास ठेव. जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही. कोण म्हणतं मामा दिसत नाहीत? मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी. जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात. मामा म्हणतात, नेहमी उपवास अन्नाचाच का करावा? कधी कधी उपवास मोहाचा करावा, अहंकाराचा करावा, वाईट विचारांचाही करावा. मामा सांगतात, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त मीपणा सोडा, श्रीमंत व्हाल, प्रगतीच्या दिशेने जाल. जय बाळूमामा. मामा म्हणतात, जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल
तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही. जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळूमामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. मामा म्हणतात, अरे माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर होते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन. अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काळजी करू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल. आपली नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्हीच ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा. कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा. माझ्या बाळा, तू दुःखी होऊ नकोस. एक दिवस असा लवकरच येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील. जे तुमच्याबद्दल कडवे बोलले होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. नेहमी चांगलेच होणार हा विचार मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा, आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा, धर्म यावरून ठरत नसते, तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त कर्म चांगले ठेवा. शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो, धर्माचा नाही. माझ्या बाळा, तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस. कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील. एकदा एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटतं? तुम्ही त्याच्या एवढं काळजीत का असतात? मामा हसत म्हणतात, अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहित नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच. काही वेळ उशीर होईल, बहुतेक मामा परीक्षा घेत असतात, पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे. निस्वार्थपणे
केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते. मामा स्वतःहून आपल्याला भरभरून सर्व काही देत असतात. तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर मामांना तळतळीने हाक मारा. इतक्या तळमळीने मामांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आणि अश्रू आले पाहिजेत. तुमची तळमळ मामांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का, आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं, याला काय वाटेल त्याला काय वाटेल, दुसऱ्याच्या सुखात आनंदाचा विचार करायचं, मग आपल्या मनाचं काय, आपल्या मनाचा कुणीच विचार करणार नाही का? अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आहे आपला विचार करणारा, ज्याला आपलं दुःख, संकट, त्रास दिसतात. अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर मामांचा गंभीरपणे चेहरा येतो का? येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मला तुमची उत्तरे ऐकायला नक्कीच आवडेल. मामा म्हणतात, हरकत नाही, तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात, तुम्ही किती दुःखांना, किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहित आहे. तुम्ही एकट्यात बसून किती वेळा रडला आहात हेही मला माहित आहे. अरे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद लवकरच येईल आणि तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल. मामा म्हणतात, अरे माझ्या बाळा, नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ आहे मी तुझा विश्वास. मामा म्हणतात, थोडस व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. मामा म्हणतात, हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे, पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्वाचं आहे. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो, तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो. मामांचा दरबार सुरू होतो. मामांची अद्भुत लीला सुरू होते. म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात, माझ्या बाळा, तू भिवू नकोस, मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही. पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात. आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात, सुखात बदलून जातात. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो.
आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही आणि हीच नियती आहे. बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.